नमस्कार मित्रांनो, मराठी साहित्यसृष्टीच्या पायाभरणीमध्ये महानुभाव संप्रदायाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. मराठी गद्य साहित्याचा पाया जसा महानुभाव संप्रदायाने रचला, त्याचप्रमाणे मराठी पद्य साहित्य समृद्ध करण्यामध्ये या महानुभाव संप्रदायाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. मराठीतील पहिली संत कवयित्री महदंबा म्हणजे महानुभाव संप्रदायाची देण आहे. आज आपण संत कवयित्री महदंबेचा विचार येथे करणार आहोत. मित्रांनो, संत कवयित्री महदंबा ही मराठी साहित्यसृष्टीतील आद्य कवयित्री आहे किंवा मराठीमध्ये कथा काव्य रचणारी पहिली संत कवयित्री म्हणजे महदंबा आहे. मित्रांनो, महदंबेचा जन्म जालना जिल्ह्यातील रामसगाव येथे इसवी सन 1238च्या दरम्यान झाल्याचं सांगितले जाते, पण त्यांच्या जन्म वर्षाबद्दल अभ्यासकामध्ये अनेक प्रकारचे मतप्रवाह आहेत. तर ही जी महदंबा आहे ही महदंबा महानुभाव संप्रदायाचे पहिले आचार्य जे होते किंवा स्वामी चक्रधरांचे पटशिष्य जे होते ते श्री नागदेवाचार्य, या नागदेवाचार्यांची चुलत बहीण म्हणजे ही महदंबा आहे. आणि महदंबेच्या आईचं नाव कामाईसा असं होतं. आणि महदंबेचा विवाह बालवयातच झाला, कारण त्या काळामध्ये बालविवाहाची पद्धत होती. बालवयातच महदंबेचा विवाह झाला, पण पुढं महदंबेच्या पतीचा अकस्मात मृत्यू होतो आणि बालवयातच महदंबा विधवा बनते. म्हणजे वैधव्य पदरी आल्यानंतर ती पायिकाप्रमाणे जीवन जगू लागते आणि पुढं गुरु दादोस यांच्या संपर्कातून महदंबा ही स्वामी चक्रधरांच्या सानिध्यात येते आणि चक्रधरांच्या विद्वत्तेनं प्रभावित होऊन ही महदंबा स्वामी चक्रधरांकडून महानुभाव संप्रदायाची दीक्षा घेते. या महदंबेचं मूळ नाव मित्रांनो रुपाई असं होतं, पण तिच्या असाधारण गुणकौशल्यामुळं, तिच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळं, तिच्या जिज्ञासेमुळं स्वामी चक्रधर तिच्या विदुषीपणजीवरून तिचं नाव महदाईसा असं ठेवतात किंवा रुपाईसाचं नामकरण ते महदाईसा असं करतात. आणि महदाईसा या नावाचं संस्कृतीकरण केशोबास करतात आणि पुढं महदाईसाचं महदंबा असं नाव रूढ होते. आणि मराठी साहित्यसृष्टीमध्ये आज महदंबा हे नाव रूढ आहे. अशा या संत कवयित्री महदंबेचा मृत्यू इसवी सन 1308 साली झालेला आहे आणि आज महदंबेची समाधी नवगाव हैदराबाद येथे उपलब्ध आहे. म्हणजे महदंबेचं निर्वाण इसवी सन 1308 साली नवगाव हैदराबाद येथे त्यांचं निर्वाण झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे होतं महदंबेचं परिचय. आता महदंबा ह्यांचं व्यक्तिविशेष काय किंवा महदंबेच्या व्यक्तिमत्वाचे कोणते विशेष होते किंवा मराठी साहित्यसृष्टीमध्ये महदंबेचं योगदान काय. तर जेव्हा आपण मित्रांनो महदंबेचं व्यक्तिविशेष पाहतो किंवा महदंबेच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेतो, तर महदंबा ही प्रचंड जिज्ञासू आणि चर्चक होती. महदंबेकडं ज्ञान लालसा होती. महदंबेकडं मोठ्या प्रमाणामध्ये कुतूहल होतं. म्हणजे ज्ञानाबद्दल महदंबेच्या मनामध्ये नितांत ओढ होती. ज्यांच्या मनामध्ये ज्ञानाबद्दल ओढ असते, ज्यांच्या मनामध्ये जिज्ञासा असते, ज्यांच्या मनामध्ये कुतूहल असते, त्याच माणसाच्या मनातल्या ज्ञानाचं संवर्धन होते किंवा त्या माणसाचं ज्ञान आपोआप वाढत असते. महदंबा ही काही औपचारिक शिक्षण घेतलेली नव्हती, पण महदंबेच्या जिज्ञासू वृत्तीमुळं तिचा व्यासंग वाढलेला होता, तिची विद्वत्ता ही वाढलेली होती. त्या ठिकाणी महदंबा ही जिज्ञासू होती आणि महदंबेच्या या जिज्ञासूपणाबद्दलचे संदर्भ या लीळाचरित्रामध्ये अनेक ठिकाणी सापडतात. लीळाचरित्रामध्ये स्वामी चक्रधर एका लीळेमध्ये महदंबेबद्दल आपला दृष्टिकोन व्यक्त करताना म्हणतात, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, म्हातारी येत काहीतरी पुसतची असे. आता स्वामी चक्रधर या महदंबेबद्दल असं म्हणतात की म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक आणि म्हातारी येत काहीतरी पुसतची असे. म्हणजे म्हातारी ही जिज्ञासू आहे,
म्हातारी चर्चक आहे, म्हणजे तिला सारखं चर्चा करायला आवडते. ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा असते तोच माणूस नवीन काहीतरी जाणून घेण्याच्या दृष्टीने चर्चा करतो. आणि ते पुढे म्हणतात पहा, म्हातारी येत काहीतरी पुसतची असे, म्हणजे म्हातारी म्हणजे ही महदंबा सारखं स्वामी चक्रधरांना काही ना काही विचारत होते. म्हणून या महदंबेनी विचारलेल्या प्रश्नातून स्वामी चक्रधर जे काही उत्तर देतात किंवा त्यांच्या पूर्व जीवनाबद्दल जे काही माहिती सांगतात, त्यातूनच मित्रांनो लीळाचरित्रातला एकांक हा भाग आकाराला आला. कारण लीळाचरित्राचे जे 3 भाग आहेत, उत्तरार्ध नागदेवाचार्यांच्या सहवासातल्या आठवणी आलेल्या आहेत उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धामध्ये बाईसा भेटल्यापासून नागदेवाचार्य भेटेपर्यंतच्या ज्या आठवणी आहेत त्या आहेत. पण त्याच्या अगोदर कोणताही शिष्य स्वामी चक्रधरांच्या सहवासात नव्हता. चक्रधर एकांकी होते, एकाकी अवस्थेमध्ये भटकत होते. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या, त्या घटना कशामुळे समोर आल्या, तर ही महदंबा स्वामी चक्रधरांना अनेक प्रश्न विचारत होती. आणि चक्रधर महदंबेच्या शंकेचं समाधान करत असताना आपल्या जीवनातील एखादी आठवण सांगत होते. आणि अशा आठवणींचं संकलन करून एकांक सिद्ध करण्यात आला. म्हणजे एकांक जो आकाराला आला त्या तो महदंबेच्या जिज्ञासेमुळे आला असं सांगितलं जाते. आणि या महदंबेच्या व्यक्तिमत्वाचं दुसरं विशेष असं आहे मित्रांनो, ती प्रचंड विद्वान होती आणि कलासंपन्न होती. आता पहा, महदंबा ही औपचारिक शिक्षण जरी घेतली नसली तरी तिच्या बहुश्रुत म्हणजे तिच्या चर्चक वृत्तीमुळं किंवा तिच्या जिज्ञासेमुळं ती अनेक गोष्टी जाणून घेतलेली होती. भागवतादी ग्रंथांचा महदंबेचा व्यासंग उत्तम प्रकारचा होता. आणि त्याचबरोबर रांगोळ्या काढणं यामध्ये ती अत्यंत कुशल होती. त्याचबरोबर एक उत्तम सुगरण म्हणून या महदंबेचं नावलौकिक होतं. कारण स्वामी चक्रधर जेव्हा काशी यात्रेला जाऊ लागतात तेव्हा चक्रधर काशी यात्रेला जाण्यापूर्वी ही महदंबा त्यांना श्वेत आहार तयार करून देते. म्हणजे पहा, या ठिकाणी श्वेत आहार ही चक्रधरानं तयार करून देते. म्हणजे ती पाककलेमध्ये अत्यंत तरबेज अशी महदंबा होती. म्हणजे जशी ती विद्वान होती तशी वेगवेगळ्या कलांमध्ये ती निपुण होती, असं तिच्या व्यक्तिमत्वाचं विशेष या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या महदंबेचा व्यक्तिमत्वाचं तिसरं विशेष असं आहे, महानुभाव पंथाबद्दल महदंबेच्या मनामध्ये विलक्षण अभिमान होता. कारण ही महदंबा महानुभाव संप्रदायाची निष्ठावंत अनुयायी होती. स्वामी चक्रधरांची निष्ठावंत अनुयायी होती. तिची स्वामी चक्रधरावर, महानुभाव संप्रदायावर नितांत श्रद्धा होती. म्हणून नागदेवाचार्य या महदंबेबद्दल अभिप्राय व्यक्त करताना असं म्हणतात पहा, म्हातारी धर्मरक्षक, म्हातारी प्रीतिरक्षक, सुहृदत्वे दुःख निर्वेदू. तर पहा, नागदेवाचार्य म्हणजे ज्यांनी चक्रधरानंतर महानुभाव संप्रदायाचं नेतृत्व केलं, त्या नागदेवाचार्य महदंबेबद्दल आपला अभिप्राय व्यक्त करताना म्हणतात, म्हातारी कशी आहे तर म्हातारी धर्मरक्षक आहे. आणि म्हातारी कशी आहे तर म्हातारी प्रीतिरक्षक आणि सुहृदत्वे दुःख निर्वेदू. म्हणजे अशा प्रकारे महानुभाव संप्रदायाबद्दल विलक्षण अभिमान बाळगणारी ही संत कवयित्री महदंबा होती. आणि त्याचबरोबर या महदंबेच्या व्यक्तिमत्वाचं चौथं विशेष असं आहे मित्रांनो, महदंबा ही कडक शिस्तीची भोक्ती होती. ज्याप्रमाणे चक्रधर हे शिस्तीचे भोक्ते होते, त्याप्रमाणे महदंबेच्या जीवनामध्ये स्वयंशिस्त होती. म्हणजे स्वयंशिस्त तिच्या जीवनामध्ये होतं. आणि त्याचबरोबर ती स्पष्ट वक्ती होती. एखाद्यानं चूक केल्यानंतर त्याला लगेच ती खडसावायला मागपुढं पाहत नव्हती. म्हणून चक्रधर म्हणजे या महदंबेचा महानुभावांच्या शिष्य परिवारामध्ये एक वचक होता. कारण ती म्हणजे स्वयंशिस्त होती, स्वतः शिस्तीमध्ये राहणारी होती. आणि त्याचबरोबर इतरांनी बेशिस्त केलेलं तिला अजिबात आवडत नव्हतं. म्हणून पंथातील शिष्यावर या महदंबेचा वचक होता. एकदा केशवबास दुपारी झोपले होते, तेव्हा ही महदंबा त्या केशवबासाचं कान उघाडणी करायला मागं पुढं पाहत नाही. म्हणजे दुपारी झोपलेल्या केशवबासाची कान उघाडणी महदंबा करते. म्हणजे अशा प्रकारे महदंबेच्या जीवनामध्ये एक शिस्त होती. आणि महदंबेचा स्वभाव म्हणजे ती स्पष्ट वक्ती होती. म्हणजे जे आहे ते स्पष्टपणे ती बोलत असत.
आणि त्याचप्रमाणे महदंबा ही प्रतिभा संपन्न होती आणि तिला म्हणजे शीघ्र कवित्वाची देणगी होती. आपण पाहतोत महदंबेचं औपचारिक शिक्षण काही फारसं झालेलं नाही आणि महदंबा म्हणजे असं काही फार मोठा कुठं जाऊन असा अभ्यास केलेली नाही. केवळ चर्चेतून म्हणजे ती बहुश्रुत बनलेली आहे. चर्चेतून तिची विद्वत्ता व्यासंग वाढलेला आहे आणि या ठिकाणी पहा प्रतिभेची देणगी तिला निसर्गदत्त होती आणि शीघ्र कवित्वाची देणगी होती. आता ह्याचं म्हणजे उदाहरण म्हणजे काय तर जेव्हा गोविंद प्रभूंच्या विवाहामध्ये गोविंद प्रभू त्या महदंबेला म्हणतात, म्हणजे लग्नाची सगळी तयारी होते. लग्नाची सगळी तयारी झाल्यानंतर गोविंद प्रभू म्हणतात पहा आओ मेली गाय म्हणे. तेव्हा ती महदंबा म्हणते जी जी काय गाऊ जी. तेव्हा श्री गोविंद प्रभू म्हणतात आओ मेली कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे किंवा तुरिया ताट गाय म्हणे. आणि असं म्हटल्यानंतर ती लागलीच म्हणजे श्रीकृष्ण रुक्मिणीच्या विवाहाची कथा ती उत्स्फूर्तपणे गाऊ लागते. म्हणजे अशा प्रकारे महदंबा ही प्रतिभा संपन्न होती आणि तिला शीघ्र कवित्वाची देणगी होती. आणि आता ह्या महदंबेचं वाङ्मयीन योगदान काय, मराठी साहित्य सृष्टीमध्ये या महदंबेचं वाङ्मयीन योगदान काय की ज्याच्यामुळं आज आपण महदंबा अभ्यासत आहोत. तर मित्रांनो, महदंबेचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे महदंबेनं धवळे लिहिले आहेत. तर धवळे हा जो काव्यप्रकार आहे तो काव्यप्रकार मराठीमध्ये आणणारी किंवा मराठीमध्ये कथाकाव्याची रचना करणारी पहिली संत कवयित्री जर कोण असेल तर ती आहे मित्रांनो महदंबा. आणि महदंबेचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे मातृकी रुक्मिणी स्वयंवर. हा महदंबेचा दुसरा ग्रंथ आहे. मातृकी रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ 109 ओव्यांचा आहे आणि हा ग्रंथ अत्यंत छोटा आहे. 109 ओव्यांचा हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ पूर्ण ग्रंथ मातृका वृत्तात आहे. म्हणजे पूर्ण ग्रंथ मातृका वृत्तात आहे म्हणजे अक्षर वृत्तात आहे. यामध्ये पहा ह्याची विभागणी अशी करता येते 109 ओव्यांची. 1 ते 82 ओव्यामध्ये क ते क्ष पर्यंत मातृका आहेत आणि त्यानंतर 103 म्हणजे पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या प्रामुख्यानं 82 ते 101 पर्यंतच्या ओव्या ज्या आहेत अ ते उ या अक्षरामध्ये आहेत. आणि त्यानंतर भ ट च द व न म अशा अनुक्रमामध्ये काही ओव्या आहेत. तर अशा प्रकारे हा पूर्ण ग्रंथ म्हणजे मातृका वृत्तात आहे, अक्षरगण वृत्तात आहे. आणि या ठिकाणी पहा हा जो ग्रंथ आहे मातृकी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ म्हणजे प्रामुख्यानं म्हणजे धवळ्यांची प्रतिध्वनी आहे असं काही अभ्यासक सांगतात. म्हणजे धवळे हे महदंबेचं पहिलं काव्य, धवळे हे महदंबेचं अजरामर काव्य आणि त्या धवळ्याची प्रतिध्वनी म्हणजे मातृकी रुक्मिणी स्वयंवर आहे असं अभ्यासकांचं मत आहे. आणि त्याचबरोबर महदंबेच्या नावावर गर्भकांड ओव्या आहेत. आता गर्भकांड ओव्या कशासाठी रचल्या, का रचल्या किंवा गर्भकांड ओव्या हा काय प्रकार नेमका. तर मित्रांनो, स्वामी चक्रधरांसाठी सोजी कांडित असताना स्वामी चक्रधर विषयक वर्णन महदंबेनं ज्या ओवीतून केलं त्याला म्हणतात गर्भकांड ओव्या. अशा काही गर्भकांड ओव्या या महदंबेच्या नावावर आहेत किंवा महदंबेनी काही आरतीही लिहिल्याचं सांगितलं जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो महदंबेचे व्यक्तिविशेष जे आहेत त्यामध्ये जिज्ञासू आणि चर्चक आहे, ती विद्वान आणि कलासंपन्न आहे, महानुभाव पंथाबद्दल तिला विलक्षण अभिमान होता, स्वयंशिस्त आणि स्पष्ट वक्ती होती, ती प्रतिभा संपन्न असून शीघ्र कवित्वाची देणगी महदंबेला होती. हे होते महदंबेचे व्यक्तिविशेष. आणि महदंबेचं मराठी साहित्यसृष्टीमध्ये वाङ्मयीन योगदान काय तर त्यामध्ये महदंबेनी धवळे हे अजरामर काव्य लिहिले आणि त्याचबरोबर मातृकी रुक्मिणी स्वयंवर सारखा एकाच वृत्तातला ग्रंथ त्यांनी लिहिला आणि याशिवाय गर्भकांड ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. पण साहित्यसृष्टीमध्ये महदंबेची जी खरी ओळख आहे ती केवळ महदंबेच्या धवळ्यामुळं. धवळे हे महदंबेचे अत्यंत महत्त्वाचं काव्य आणि धवळे जे आहेत ह्या धवळ्याचे प्रेरणास्थान श्री गोविंद प्रभू आहेत. मी तुम्हाला आताच जे सांगितलेलं होतं की गोविंद प्रभूच्या विवाहप्रसंगी गायलेले गीत म्हणजे धवळे आहेत. महदंबा ही त्या रुद्रीपूर गावामध्ये भिक्षा मागायला गेल्यानंतर
एक गावात लग्न असल्यामुळे एक तेरीण बाशिंग घेऊन जात होती आणि ती महदंबा आपल्या गोविंद प्रभूसाठी एक बाशिंग मागते आणि ते बाशिंग घरी आणून म्हणजे मठामध्ये आणून गोविंद प्रभूच्या स्त्री मुकुटी बांधते. मग या ठिकाणी गोविंद प्रभू म्हणतात की आता बाशिंग बांधला तर लग्नाची तयारी करा. मग या ठिकाणी सनई चौघडा, लग्नासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, मंडप ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि शेवटी म्हणजे लग्नाची विधी जवळ येते आणि तेव्हा श्री गोविंद प्रभू त्या लग्न प्रसंगी त्या म्हणजे महदंबेला म्हणतात, आओ मेली गाय म्हणे. ती विचारते, जीजी काय गाऊजी? तर तेव्हा ते सांगतात, आओ मेली कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, तुरिया ताट गाय म्हणे. असं म्हणल्या महदंबा उत्स्फूर्तपणे गायला चालू करते. आता पहा, एवढं उत्स्फूर्तपणे ती म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची कथा कशी गायली. ह्याचा अर्थ मित्रांनो, मुळामध्ये भागवताची कथा तिला ज्ञात होती किंवा भागवतावर महदंबेचं प्रभुत्व होतं, त्यामुळं ती कथा तिला ज्ञात असल्यामुळं गोविंद प्रभूच्या प्रेरणेने उत्स्फूर्तपणे ती धवळे गाते. आता धवळे म्हणजे काय? धवळे म्हणजे मित्रांनो, लग्नामध्ये नवरदेवाविषयी गायले जाणारे गीत म्हणजे धवळे. धव म्हणजे वर, म्हणजे वराविषयी म्हणजे नवरदेवाविषयी लग्नामध्ये जे गीत गायले जातात त्याला धवळे असं म्हणतात. महदंबेंनी ज्या धवळ्यांची रचना केलेली आहे त्या धवळ्याचे 2 भाग आहेत. एक आहे पूर्वार्ध आणि दुसरा आहे उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये 83 धवळे आहेत आणि उत्तरार्धामध्ये 63 धवळे आहेत. आणि श्री गोविंद प्रभूच्या विवाह प्रसंगी त्यांच्याच आज्ञेतून उत्स्फूर्तपणे केलेली रचना म्हणजे धवळे आहेत. आता या धवळ्यांच्या पूर्वार्धामध्ये जो भाग आहे, धवळ्यांच्या पूर्वार्धामध्ये रुक्मिणी हरणाचा कथाभाग आलेला आहे. म्हणजे उपवर झालेली रुक्मिणीच्या स्वयंवराचा राजा भीमकाचा विचार, स्वयंवराचं आयोजन आणि स्वयंवराला श्रीकृष्णाचं आगमन, श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर रुक्मिणीच्या मैत्रिणींची झालेली अवस्था किंवा श्रीकृष्णाबद्दल रुक्मिणीच्या मनात निर्माण झालेली ओढ किंवा श्रीकृष्णाबद्दल रुक्मिणीच्या मनातील कुतूहल, हा सगळा कथाभाग अत्यंत कौशल्याने आपल्या काव्यातून महदंबेने या ठिकाणी गुंफलेला आहे. आता ह्या महदंबेच्या धवळ्यामध्ये सुरुवातीला महदंबा सर्वेश्वराला वंदन करते. सर्वेश्वराला वंदन करून रुक्मिणी हरणाची कथा ती निवेदन करते. आता या ठिकाणी पहा, सर्वेश्वराला वंदन करताना म्हणते की सर्वेश्वराचे श्री धरून या चरण, मग धवळी गायीन गोविंदू राणा, असंही महदंबा म्हणते. म्हणजे 2 ओवीमध्ये सर्वेश्वराला ती वंदन करून लागलीच ती रुक्मिणी हरणाची कथा ती सांगते. म्हणजे रुक्मिणी उपवर झाल्यानंतर राजा भीमक म्हणजे देशोदेशी स्वयंवराचं आमंत्रण पाठवतो आणि तो आमंत्रण घेऊन गेलेला कल्याण कीर्ती भाट जेव्हा परत येतो तेव्हा तो श्रीकृष्ण परत राजदरबारात आल्यानंतर आणि देशोदेशीच्या राजकुमाराचं वर्णन करतो आणि त्यानंतर श्रीकृष्णाचं वर्णन करतो. केवळ श्रीकृष्णाचं वर्णन ऐकून ही रुक्मिणी मनातल्या मनात ठरवते, आपण लग्न केलं तर श्रीकृष्णासोबतच. आणि रुक्मिणीबद्दल त्या भाटाकडून श्रीकृष्ण जे ऐकले होते आणि तेव्हा श्रीकृष्णानेही ठरवलं होतं की आपण लग्न केलं तर रुक्मिणीसोबतच. म्हणजे दोघंही एकमेकांना न पाहता एकमेकासोबत लग्न करण्याचा निर्धार करतात आणि पुढं स्वयंवर ठरल्यानंतर त्या स्वयंवरास श्रीकृष्ण येतात आणि त्या ठिकाणी ते रुक्मिणीचं हरण करतात. त्याबद्दलचं कथावर्णन या रुक्मिणी स्वयंवरात म्हणजे या धवळ्याच्या पूर्वार्धामध्ये आलेलं आहे मित्रांनो. आता या धवळ्यामध्ये इतर पौराणिक ग्रंथाप्रमाणे महदंबा या धवळ्यामध्ये धवळे श्रवणाची फलश्रुती प्रारंभी सांगते. आता या ठिकाणी सांगते पहा, पाविजे परमगती भक्ती ऐकता कृष्ण चरित्र. म्हणजे हा ग्रंथ ऐकल्यानंतर म्हणजे ऐकणाऱ्याला परमगती प्राप्त होईल. म्हणजे कृष्ण चरित्र ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याला परमगती प्राप्त होईल अशी फलश्रुती या ठिकाणी महदंबा सांगते. म्हणजे या ठिकाणी पारमार्थिक फलश्रुती या ठिकाणी ती सांगते. आणि त्याचबरोबर या कथेतील प्रसंगांना भागवताचा आधार आहे. या महदंबेनी धवळ्यामध्ये जे श्रीकृष्ण रुक्मिणीची कथा सांगितली किंवा रुक्मिणी हरणाची कथा जी सांगितली, यातील प्रसंगांना भागवताचा आधार असल्याचं पाहायला
मिळते. तर अशा प्रकारे हा मित्रांनो धवळ्यांचा पूर्वार्ध आहे. आता ह्या धवळ्यांच्या पूर्वार्धामध्ये काही गोष्टी अत्यंत मनोरंजक पद्धतीने आलेल्या आहेत. पहा, अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीनं त्या गोष्टी या ठिकाणी महदंबेनी मांडलेल्या आहेत. जेव्हा त्या रुक्मिणीच्या नगरीमध्ये जेव्हा श्रीकृष्णाचा प्रवेश होतो, म्हणजे रुक्मिणीच्या स्वयंवरासाठी श्रीकृष्ण जेव्हा येतो, रुक्मिणीच्या त्या अंबिका नगरीमध्ये जेव्हा ह्या श्रीकृष्णाचा प्रवेश होतो, तेव्हा त्या श्रीकृष्णाचं सौंदर्य पाहून, श्रीकृष्णाचं रूप पाहून ही रुक्मिणी कशी हवालदिल होते, त्याचं अत्यंत नाट्यपूर्ण वर्णन या ठिकाणी या महदंबेनी केलेलं आहे. ते वर्णन असं आहे. पहा, सौंदर्य श्रीकृष्ण देखिला झळकता, तव तियेचे आकर्षिले चित्त, कैसी संभ्रमित झाली, माडावरून या घालू पाहे झेप. म्हणजे या ठिकाणी त्याचं वर्णन असं केलंय. पहा, म्हणजे हा श्रीकृष्ण पाहिल्यानंतर रुक्मिणी हवालदिल होते आणि ती पहा तिचं वर्णन असं केलंय. सुंदर श्रीकृष्ण पाहिल्यानंतर, झळकणारा श्रीकृष्ण पाहिल्यानंतर तिचं चित्त आकर्षित झालं आणि ती संभ्रमित झाली, माडीवरून उडी घेऊ पाहत होती, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे रुक्मिणी कशी हवालदिल होते त्याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता पहा, रुक्मिणीच्या मनामध्ये श्रीकृष्णाबद्दल प्रचंड कुतूहल होतं, प्रचंड उत्सुकता होती. आपला होणारा पती नेमका कसा आहे ते पाहण्यासाठी रुक्मिणी आपल्या मैत्रिणींना किंवा आपल्या सख्यांना पाठवते. पण त्या मैत्रिणी श्रीकृष्णाला जेव्हा पाहून येतात, तेव्हा त्या श्रीकृष्णाचं वर्णन एवढ्या सुंदर रीतीनं करतात आणि श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना त्यांचंही भान हरवते. ते वर्णन असं करतात. पहा, रुक्मिणी पुढा बाळा सांगती वृत्तांतू, सर्वांगी न देखे तुमचा ओ कांतू, देखिले जे अंग तेथोनी न ढळताची लोचन, रूपे आगादू गोविंद राणा. त्या मैत्रिणी असं म्हणतात, आम्ही जेव्हा श्रीकृष्णाला पाहायला गेलो तेव्हा पूर्ण श्रीकृष्ण आमच्यापैकी कुणीही पाहू शकलं नाही, कारण श्रीकृष्णाच्या ज्या अवयवावर आमची नजर पडली तिथून आमची नजरच हटली नाही. त्याच्यामुळं पूर्ण श्रीकृष्ण आम्हाला कुणालाही पाहता आला नाही. तो श्रीकृष्ण जो आहे त्याचं सौंदर्य आगाध आहे आणि आम्ही सगळे त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या सौंदर्यामध्ये वेडे झालो होतो, असं त्या सांगतात. आता त्या या ठिकाणी पहा, रुक्मिणी आपल्या मैत्रिणींना श्रीकृष्णाला पाहायला पाठवलं आणि त्या म्हणतात, आम्ही तुझ्या त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्यामध्ये वेडे झालो होतो, किंवा त्याच्या एका अवयवामध्ये पाहण्यातच आम्ही दंग झालो होतो, असं त्या म्हणतात. आणि पुन्हा त्यांना लक्षात येते आपल्या बोलण्यात चूक झाली, कारण शेवटी श्रीकृष्ण हा हिचा पती आहे आणि त्यामुळं आपण त्याच्या प्रेमात पडलो हे सांगणं चुकीचं आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्या सारवासारव करू लागतात आणि त्या म्हणतात, पहा, काही रूपे वाणू नंदाचा कुमरू, तुझा पती आम्हा पिता नाठवे विचारू. म्हणजे या ठिकाणी पहा, ते म्हणतात की काही रूपे वाणू नंदाचा कुमरू जो श्रीकृष्ण आहे त्याच्या रूपाचं सौंदर्य काय सांगावं. पण असं जरी असलं, तो किती जरी सुंदर असला, तुझा पती आम्हाला पित्याप्रमाणे, आम्हाला वडिलाप्रमाणे आहे, तुझा न आठ विचारू, तुझा दुसरा विचार मनात आणू नको. किती जरी सुंदर असला तरी म्हणजे तुझा पती आम्हाला पित्यासारखा आहे, असं त्या मैत्रिणी म्हणतात. म्हणजे श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर म्हणजे त्या रुक्मिणीच्या मैत्रिणींची झालेली अवस्था आणि त्याही कशा प्रकारे त्याच्या प्रेमात पडतात आणि नंतर कशा प्रकारे सारवासारव करतात, त्याचं अत्यंत नाट्यपूर्ण वर्णन या ठिकाणी महदंबेनी येथे या धवळ्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, या धवळ्यामध्ये ज्याप्रमाणे रुक्मिणीच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडते, श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडते, त्याचप्रमाणे रुक्मिणीचे वडील राजा भीमक, भाऊ रुक्मी, त्याचबरोबर बळीभद्र, विप्र अशा अनेक व्यक्तिरेखांचं जिवंत दर्शन या महदंबेच्या धवळ्यातून घडते. म्हणजे वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीचं अत्यंत प्रभावी दर्शन महदंबेनी आपल्या या धवळ्यातून घडवलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा मित्रांनो, धवळ्यांचा जो उत्तरार्ध आहे, धवळ्यांचा पूर्वार्ध जेवढा प्रभावी परिणामकारक आहे तेवढा उत्तरार्ध नाही. म्हणजे धवळ्यांचा पूर्वार्ध जो आहे तो श्री गोविंद प्रभूच्या आज्ञेने रचला गेला आहे. गोविंद प्रभूच्या प्रेरणेने धवळ्याचा पूर्वार्ध रचलेला आहे. धवळ्याचा पूर्वार्धाची प्रेरणा स्वामी म्हणजे श्री गोविंद प्रभू होते.
आणि धवळ्यांचा पूर्वार्ध रचल्यानंतर काही महिन्यांनी किंवा काही दिवसांनी या ठिकाणी माहीम भट्ट आणि लक्ष्मींद्र भट्ट हे दोघं महदंबेला भेटतात आणि म्हणतात, तुम्ही धवळ्याचा पूर्वार्ध अत्यंत सुंदर रीतीनं सांगितलात किंवा गायलात, तसं उत्तरार्ध गा किंवा उत्तरार्धाची रचना करा. ते म्हणतात की गोविंद प्रभूच्या आशीर्वादानं प्रेरणेनं मी धवळ्याचा पूर्वार्ध रचलेली आहे. आता ते शक्य नाही कारण गोविंद प्रभू माझ्या समोर नाहीत. तर तेव्हा माहीम भट्ट आणि लक्ष्मींद्र भट्ट असं म्हणतात, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही धवळ्याच्या उत्तरार्धाची रचना करा. म्हणजे माहीम भट्ट आणि लक्ष्मींद्र भट्टाच्या प्रेरणेनं किंवा मदतीनं महदंबा धवळ्याचा उत्तरार्ध रचते. आणि धवळ्याचा उत्तरार्ध इसवी सन 1234च्या पूर्वी केव्हा तरी रचला असावा असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि उत्तरार्धाची रचना जी आहे ती म्हणजे या माहीम भट्ट आणि लक्ष्मींद्र भट्ट यांच्या प्रेरणेनं झालेली आहे. आणि उत्तरार्धामध्ये मित्रांनो केवळ 63 धवळे आहेत. आणि उत्तरार्धामध्ये काय आलेलं आहे? उत्तरार्धामध्ये श्रीकृष्ण रुक्मी युद्ध. कारण रुक्मिणीचं हरण करत असताना रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा श्रीकृष्णाला अडवतो. कारण रुक्मिणीचा भाऊ जो रुक्मी आहे त्याच्या मनामध्ये श्रीकृष्णासोबत विवाह करायचं नसते. त्याच्या मनामध्ये आपली बहीण रुक्मिणीचा विवाह शिशुपालासोबत करायचा विचार असतो. त्यामुळं हा रुक्मिणीचं हरण करणाऱ्या श्रीकृष्णाला विरोध करतो आणि दोघांमध्ये युद्ध होते. त्या युद्धाचं वर्णन या धवळ्यांच्या उत्तरार्धामध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर श्रीकृष्णाकडून युद्धामध्ये पराजित झाल्यानंतर श्रीकृष्ण हा रुक्मीची फजिती करतो. म्हणजे रुक्मी जो आहे, रुक्मिणीचा भाऊ जो रुक्मी आहे त्याच्या डोक्यावरचे एका बाजूचे केस श्रीकृष्ण काढतात आणि एका बाजूची मिशी काढतात आणि त्याला रथाला बांधून फिरवतात. म्हणजे अशा प्रकारे रुक्मीची ती फजिती करतात आणि त्यानंतर मेहुणा म्हणून त्याची थट्टा करतात. त्याचं वर्णन धवळ्याच्या उत्तरार्धामध्ये आलेलं आहे. आणि त्यानंतर रुक्मिणीचं हरण केल्यानंतर श्रीकृष्णाचं रुक्मिणीसह द्वारकेस झालेलं आगमन त्याचाही वृत्तांत धवळ्याच्या उत्तरार्धामध्ये आलेला आहे. आणि याशिवाय श्रीकृष्ण रुक्मिणी नगर प्रवेश समारंभाचं वर्णन या धवळ्याच्या उत्तरार्धामध्ये आलेलं आहे. पण मित्रांनो धवळ्याचा पूर्वार्ध जेवढा परिणामकारक आहे तेवढा उत्तरार्ध मात्र दिसत नाही. तर एकूण धवळे हे जे काव्य आहे ह्या काव्याचं विशेष काय? तर मित्रांनो महदंबेचे जे धवळे आहेत या धवळ्यातून 13व्या शतकातील विवाह पद्धतीचं वर्णन येत असते. कारण धवळे म्हणजे मराठी साहित्य विश्वातील पहिलं कथाकाव्य आहे. त्यामुळं या कथाकाव्यातून 13व्या शतकातील विवाह पद्धतीचं वर्णन येते. कारण रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या विवाहाचं जे वर्णन यामध्ये आलेलं आहे त्यातून 13व्या शतकातील विवाहातील चाली रीती रूढी परंपरा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं दर्शन किंवा त्याबाबतचे तपशील या धवळ्यामध्ये पाहायला मिळतात. आता पहा, श्रीकृष्ण रुक्मिणीच्या विवाहाची कथा ही प्रामुख्यानं शृंगार प्रधान आहे. पण शृंगार प्रधान कथेला महदंबेनी आपल्या धवळ्यामध्ये भक्तीचं अधिष्ठान दिलेलं आहे. म्हणजे शृंगार प्रधान श्रीकृष्ण रुक्मिणी कथेला महदंबेनी आपल्या या कथेतून किंवा धवळ्यातून भक्तीचं अधिष्ठान दिलेलं आहे किंवा भक्तीचा मुलामात या श्रीकृष्ण रुक्मिणी कथेला त्यांनी दिलेला आहे. आणि या महदंबेच्या धवळ्यामध्ये जे प्रसंग आलेले आहेत ते विलक्षण नाट्यात्मक असे प्रसंग आहेत. मग ते कल्याण कीर्ती भाट सगळ्यांना आमंत्रण देऊन आल्यानंतर दरबारामध्ये प्रत्येक राजकुमाराचं केलेलं वर्णन असो किंवा श्रीकृष्णाचं आगमन झाल्यानंतर रुक्मिणीची उडालेली धांदल किंवा हवालदिल झालेली रुक्मिणी त्याचं वर्णन असो, अशा अनेक प्रसंगाचं वर्णन अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीनं या महदंबेनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा या धवळ्याचं एक महत्त्वाचं विशेष म्हणजे स्वाभाविकता आणि सहज सुंदरता. धवळे ओढून ताणून रचलेली नाहीत. धवळ्यांची रचना ही उत्स्फूर्त झालेली आहे. त्यामुळं स्वाभाविकता आणि सहज सुंदरता हे एक धवळ्याचं विशेष आहे. आणि धवळे हे उत्कट आहेत. आणि म्हणजे पहा, उत्तम कविता तिलाच म्हणतात जिच्यामध्ये उत्कटता असते. आणि धवळे उत्कट आहेत आणि धवळ्यांची निवेदन शैली विलक्षण गतिमान आहे. आणि महदंबा एक म्हणजे स्त्री असल्यामुळं स्त्री सुलभ भावनांचा सहज आविष्कार धवळ्यातून झालेला आहे. म्हणजे स्त्री सुलभ भावनांचा सहज आविष्कार म्हणजे हे धवळे आहेत.
आणि त्याचबरोबर ही कथा रचना जी आहे ती ओघवती आहे आणि आटोपशीर आहे. धवळ्यामध्ये पाल्हाळ नाही, धवळ्यामध्ये विस्तार नाही. धवळ्यामध्ये श्रीकृष्ण रुक्मिणीची जी कथा आहे ती अत्यंत आटोपशीर पद्धतीने सांगितलेली आहे. आणि याशिवाय पहा, धवळ्यांची भाषा जी आहे ती अकृत्रिम आहे, कुठंही कृत्रिमता नाही. अलंकार वृत्तांचा वापर नाही किंवा भडीमार नाही, ओढून ताणून कुठल्या अलंकाराचा वापर त्याने केलेला नाही. अत्यंत साधी सोपी अकृत्रिम भाषा या ठिकाणी वापरलेली आहे. म्हणजे अत्यंत प्रासादिक सहज सोप्या साध्या अकृत्रिम भाषेमध्ये महदंबेनी धवळे रचलेले आहेत. आणि या धवळ्यामध्ये उत्कटता आहे, गतिमानता आहे आणि प्रसंगाचं चित्रण अत्यंत नाट्यमय पद्धतीनं केलेलं आहे. आणि शृंगार कथेला भक्तीचं रंग देण्याचं काम महदंबेनी धवळ्यातून केलेलं आहे किंवा शृंगार कथेला त्यांनी भक्तीचं अधिष्ठान दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मराठीतील पहिली संत कवयित्री महदंबा आणि महदंबेचे धवळे या बाबीचा विचार आपण इथे केलोत. तर मित्रांनो, आपण इथे थांबू. धन्यवाद.